नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 32 साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी ब्लाऊज आहे आपला 32 साईजचा। तर नवीन पद्धतीने 32 साईजच्या ब्लाऊजसाठी कटिंग करूया। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला एक लाईक करा। तर 32 साईजचा ब्लाऊज आहे आपला। तर 32 साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी राऊंड किती घ्यायचा ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे आणि त्या पद्धतीने आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। तर छोटी कटोरी मोठी कटोरी काढताना ज्या काही अडचणी येतात त्यासाठी आपण डायरेक्ट कटोरी वाढवली ना आपला ब्लाऊज बिलकुल बिघडत नाही। तर बरेच अशा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत। हा आपला 32 साईजचा ब्लाऊजचा कटिंग बघूया। तर आता आपण सुरुवातीला उंची घेऊया। तर तयार उंची तुमच्या ब्लाऊजची किती आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। 32 साईजचा ब्लाऊज आहे, तयार उंची 13 आहे। 1 इंच मार्जिन असं आपण 14 इंचाला एक मार्किंग करणार आहोत। तर पुढच्याही साईडला आपण 14 इंचाला एक मार्किंग करूयात आणि एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपण कट करूयात, म्हणजे आपल्याला बघू शकता आपण आता बॉक्स तयार केलेला आहे। तर आता आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो, त्यासाठी आपल्याला इकडच्या साईडला अंतर वाढवायचं असतं। तर 1.5 इंच आपल्याला इकडल्या साईडला वाढवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हे साईजनुसार अंतर वाढवायचं आहे। 40 पासून जे पुढचे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी आपण हे अंतर जे सोडतो तो 2 इंच सोडतो। 40च्या आतल्या ब्लाऊजसाठी आपण अंतर आहे ते 1.5 इंच सोडत असतो। तर अशा पद्धतीने तुम्ही 40च्या पुढच्या ब्लाऊजला 2 इंच सोडा, 40च्या आतल्या ब्लाऊजला 1.5 इंच हे अंतर सोडायचं आहे। हे अंतर आपलं पाठीमागच्या भागासाठी नाही, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। अंतर हे आहे ते फक्त आपण कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर सोडतो। त्यामुळे ह्या भागाचा पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करू त्यावेळेस हे 2 इंच अंतर त्यामधून आपल्याला कमी करून घ्यायचं आहे। तर बघा आता आपण इथं उंचीचा बॉक्स तयार केलेला आहे। तर आता आपल्याला ह्याच्या पलीकडे आपल्याला माप टाकायचे आहेत, म्हणजे जे आपण जे काही गळारुंदी शोल्डर मुंडा आहे ते ह्याच्या पुढं आपल्याला टाकायचं आहे। तर इथं तुम्ही गळारुंदी जी आहे ते 2.25 किंवा 2.5 इंच घेऊ शकता। तर इथं आपण 2.5 इंच घेतलेले आहे आणि मुंडा जो आहे शोल्डर आहे ते आपण 3 इंच आहे। तर समोरचा गळा घ्यायचा आहे, ज्या ठिकाणी आपण गळारुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला समोरचा गळा आहे 6 इंच। तर वरती आपण 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे, ते इथंही आपण 2.5 इंचच घ्यायचं आहे आणि 2.5 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे। आणि हे आपण इथं खाली पट्टीने मार्क करूयात आणि आपल्याला समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा समोरच्या गळ्याला आपण आकार देऊन घेतलेला आहे। तर आता आपण इथं हे घ्यायचं आहे, मुंडा घ्यायचा आहे। 32 साईजच्या ब्लाऊजसाठी मुंडा जो आहे तो आपला 5.5 इंच घ्यायचा आहे। 5.5 इंच इथं आपण मुंडा घेऊयात। 5.5 इंच मुंडा घेतल्याच्या नंतर आपल्याला वरती 3 इंच शोल्डर घेतलेला आहे। इथंही बरोबर 3 इंचला आपल्याला मार्किंग करायचे आहे, म्हणजे काय होणार आहे आपलं खालचं वरचं जे अंतर आहे मुंड्याचं ते सेम आलं पाहिजे शोल्डरचं। आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि मार्जिन टाकायचं आहे। छातीचा चौथा भाग मार्जिन टाकताना आपल्याला हे जे 1.5 इंच अंतर सोडलं ह्याच्या पुढेच आपल्याला माप टाकायचं आहे। ह्याच्या पुढे आपल्याला 8 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन आहे ते आपलं 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला। परत आपण हे आहे ते खाली असंच घ्यायचं आहे। आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत। मुंड्याला आकार आपला 1.5 इंचाचा आणि 1 इंचाचा घेतो आपण। सुरुवातीचा मुंडा 1.5 इंचाचा, पहिला मुंडा 1 इंचाचा, 1 इंचाचा मुंडा, दुसरा 1.5 इंच। आता आपल्याला 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करायची आहे, इथून आकार द्यायचा आहे। आणि आपल्याला हा असा आकार घ्यायचा आहे 1.5 इंचाच्या मुंड्यासाठी। 1 इंचाच्या मुंड्यासाठी हे 1.5 इंच मार्जिन आहे ना, इथूनच आकार घ्यायचा आहे आपल्याला आणि असं गोलाकार द्यायचा आहे।
तर अशा पद्धतीने आपण मुंड्याचे आकारही देऊन घेतलेले आहेत. आता आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. ते कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला खालच्या साईडने 2 इंच सोडायचं आहे. परत फिटिंगच्या साईडलाही 2 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला हा 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला वरती परत एकदा 2 इंच घ्यायचं आहे आणि आता आपल्याला अगोदर 2 इंचाचा बॉक्स केला, परत एकदा 2 इंच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला समोरचा गळा आणि हे 2 इंच अंतर घेतलेलं आहे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरी राऊंड टाकायचा आहे. 32 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला कटोरी राऊंड जो आहे तो 7.25 इंच आहे. तर 7.25 इंच कसं घ्यायचं, ही जी 2 इंचाची लाईन आखलेली आहे आपण तिथं इथपासून आपल्याला 7.25 इंच घ्यायचं आहे. म्हणजे 7.25 इंचाला आपल्याला असं मार्किंग करायचं आहे. हे क्रॉस असं याला कटोरी राऊंड म्हणतात. हे अशा पद्धतीने 7.25 इंच आपल्याला असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. ह्या सरळ लाईनवरती असं क्रॉस जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. इथं 7.25 इंच घेतलं, लगेच आपल्याला ह्याचा मध्ये काढायचा आहे. 7.25चा मध्ये काढून घ्यायचा आहे. आपल्याला असं जितकं अंतर येईल त्याचा आपल्याला इथं मध्ये काढायचं आहे. लगेच आपण मध्ये काढला ना, मग आपल्याला डबल टेप फोल्ड ठेवायची गरज पडत नाही क्रॉसमध्ये. हे क्रॉस मार्किंग करायचं आहे. हा पॉईंट आपल्याला पाहिजे. ज्या ठिकाणी मध्ये आलेला आहे तिथंच खाली आपण बरोबर 2 इंच घ्यायचं आहे आणि आपण हे मार्किंग करणार आहोत. इथं आपण कटोरी डायरेक्ट वाढवत आहोत. इथं आपली एक साईड खालच्या बाजूची कटोरी एक साईडची वाढवून झालेली आहे आणि ह्यामध्ये आपली एक पट्टी निघत नाही, दुसरी आपण एक पट्टी काढून घ्यायची आहे. एक पट्टी काढायला सहज जमू शकतं, पण कटोरी वाढवताना अडचणी येतात, त्यामुळे आपण डायरेक्ट कटोरी वाढवत आहोत. आता 1 इंचाचा मुंडा आहे, तिथून खाली आपण 2.5 इंचाला एक मार्किंग केलेलं आहे. समोरचा जो गळा आहे तिथून तिथं 1 इंचाला एक मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला हा 2.5 इंचाचा पॉईंट, हा कटोरी राऊंडचा पॉईंट आणि हा 1 इंच गळ्याचा पॉईंट, तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा कटोरी कशी आपली एकदम परफेक्ट आलेली आहे. फक्त आपण एक कटोरी राऊंड काढला, कटोरी राऊंडचा मध्ये काढून परफेक्ट असं कटोरीचं मार्किंग केलेलं असतं. ही कटोरी ब्लाऊज बिघडतच नाही. तुम्ही सहज जरी कटिंग केला, प्रत्येक साईजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. जे नाही ते मी आणखीन दररोज असेच अपलोड करणार आहे एक एक करून. तुम्हाला जो कुठला व्हिडिओ पाहिजे आहे तो व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओची लिंक जे अपलोड आहे त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ह्याच्यामध्ये काय प्रश्न असतील तेही विचारू शकता. बघू शकता तुम्ही कटोरी आपली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. आता आपण हे कट करायचं आहे. कट करताना आपण इकडच्या साईडने कट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळा जो आहे तो समोरचा कट करायचा आहे. पाठीमागचाही गळा तिथपर्यंत कट करून घ्यायचा. तुमचा जर गळा पाठीमागचा थोडासा कमी असेल समोरच्या गळ्यापेक्षा तर तुम्ही दोन्ही एकदा न कट करता गळा रुंदीला कट द्यायचा आहे आणि मग कट करायचा आहे. आता आपण हे इथपर्यंत असं कट करायचं, कारण आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये पण हे 2 इंच अंतर नाही पाहिजे, त्यामुळे आपण इथपर्यंत कट केलेलं आहे. इथपर्यंत कट केल्याच्या नंतर आता आपण दोन्ही भाग आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. दोन्ही भाग वेगळे केल्याच्या नंतर आपल्याला लगेच इथं आपला पाठीमागचा जो 2 इंचाचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर आता आपल्या पाठीमागच्या भागाचं हे 2 इंच एक्स्ट्रा अंतर आहे ते कट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण हे जे आहे ते कटोरी आपली जशी आहे तशी कट करून घ्यायची आहे. म्हणजे जसं आपण कटोरीचं मार्किंग केलं तसंच आपण हे कट करायचं. 1 इंचाचा मुंडा कट केला आणि आपण बघू शकता कटोरी किती परफेक्ट आलेली आहे. आता कटोरी आणखी व्यवस्थित करण्यासाठी हे दोन्ही टोकं एकमेकावरती ठेवायचे आणि हे
हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथं 32 साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे. आता पाठीमागचाच गळा तुमचा जितका आहे तितका तुम्ही घ्या. जेवढं आहे तेवढं घ्यायचं. 8.5 आहे, आपण 8.5 घेतलेला आहे. तुम्हाला जसं तुमचं पाठीमागचा गळा हवा आहे त्यानुसार तुम्हाला इथं कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं इथं 32 साईजच्या ब्लाऊजचं आपलं कटिंग झालेलं आहे. तर योगपट्टी कशी काढायची ते दाखवते मी तुम्हाला. तर पाठीमागच्या भागावरती योगपट्टीचं मार्किंग करून दाखवणार आहे. कटिंग करणार नाही, तुम्ही त्या पद्धतीने कट करा. तर किती पाहिजे असते तर एवढीच पाहिजे असते. आपला पाठीमागचा जेवढा भाग आहे म्हणजे आपला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन किती असतं आपलं 9.5. म्हणजे छातीचा चौथा भाग आपला 8 इंच, 1.5 इंच मार्जिन म्हणजे 9.5 इंच. तर 9.5 इंच आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे असते. तर आपल्याला फिटिंगची बाजू म्हणजे इकडली बाजू फिटिंगची बाजू आहे ही, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. फिटिंगच्या बाजूला बरोबर 2.5 इंच घ्यायचं आहे. हुकलूकच्या बाजूला 3 इंच घ्यायचं आहे. परत इथंही 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे. हे 2.5 इंचाचं बॉक्स तयार करायचा आहे. इथं 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि हे आपण असा कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. आणि हे अशा पद्धतीनं आपलं क्रॉसपट्टीचं कटिंग आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी हे जसं आहे तसं कट करून घेऊ शकता. तर इथं मी तुम्हाला फक्त मार्किंग करून दाखवलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही कट करा. 32 साईजच्या ब्लाऊजचं आपण कटिंग केलेलं आहे. बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथं जाऊन तुम्ही बाई कटिंगचे व्हिडिओ बघू शकता. तर व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. दुसरे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.